बऱ्याच वेळा व्हेज बिर्याणी करताना भाज्या आणि मसाला यांचा गोळा होतो किंवा लगदा होतो आणि मग मसाला भातामध्ये नीट मिसळला जात नाही. पण ही बिर्याणी बघा काय सुंदर झालीये. एकदम मोकळा सळसळीत भात, शिवाय मसाला आणि भाज्या सुद्धा अगदी एकसारख्या मिसळल्या गेल्यात. तर आज आपण एक वेगळी पद्धत वापरून एकदम परफेक्ट व्हेज बिर्याणी करतोय. एक साधीच ट्रिक वापरायची आहे, पण ती बिर्याणीला एक वेगळीच चव आणि टेक्स्चर देतं. तुम्हालाही वाटेल अरे इतकं सोपं होतं. त्यामुळे पटकन व्हिडिओला लाईक करा. एकदम सोपी रेसिपी आहे, चला करूया. नमस्कार, सरिताज किचनच्या महिला दिनाच्या या तिसऱ्या एपिसोडमध्ये तुमचं खूप मनापासून स्वागत. तर आज आपल्याकडे अजून एक खास व्यक्ती आलेली आहे की जिने अगदी शून्यातून सुरुवात केली आणि आता स्वतःची कुठेतरी ओळख तयार झालेली आहे आणि स्वतःचा एक उद्योग तिने चालू केला आहे. तर आज आपल्याकडे आयडिया फाउंडेशनची अजून एक स्टुडंट आली जिचं नाव आहे शिल्पा मोरे, जिचा सद्गुरू केटरर्स म्हणून पुण्यामध्ये स्वतःचा बिझनेस आहे आणि खूप छान जोमाने ती चालवतीये. तर नमस्कार शिल्पाताई, स्वागत आहे तुमचं सरिताज किचनमध्ये. नमस्कार. तर जरा तुमची ओळख करून द्या. माझं नाव शिल्पा मोरे. ॲक्च्युली मी आधी जॉब करत होते. बरं. जॉब करता करता घरी थांबल्यानंतर मग थोडंसं मला आयडिया फाउंडेशनकडनं कळालं. तिथे मग मी होम शेफचा कोर्स केला आणि साधारण तो 2.5-3 महिन्याचा होता. त्यामध्ये म्हणजे सगळे साऊथ इंडियन डिश पासून महाराष्ट्रीयन डिश वगैरे सगळे शिकवले आम्हाला. आणि त्यानंतर माझा थोडासा कल ह्याकडे गेला. म्हणजे बेसिक स्वयंपाक येत होता, पण ऑर्डर वगैरे काय शिकवलं गेलं. आणि तिथे म्हणजे तुम्ही करण्यापासून, तुम्ही सर्व करण्यापासून तुम्ही विक्री करण्यापर्यंत पूर्ण शिकवलं जातं. त्यामध्ये वेगवेगळे ट्रेनिंग्स दिले जातात. त्यात आता सध्या EDPचं ट्रेनिंग आहे चालू, की EDPच्या ट्रेनिंगमध्ये तुम्हाला मार्केटिंग कसं करायचं किंवा तुम्ही ऑर्डर्स कशा घ्यायच्या असं सगळं शिकवलं जातं. आणि त्याप्रमाणे मी जसा कोर्स केला तसा मला आयडिया फाउंडेशनकडनं बऱ्याच ऑर्डर मिळाल्या. म्हणजे साधारण कंपनीच्या वगैरे मी ऑर्डर करते. म्हणजे कंपनीमध्ये काही कार्यक्रम वगैरे असतील तर तिथल्या ऍक्टिव्हिटीज असतील तर त्याच्यासाठी तुम्ही ऑर्डर घेता? हो. वा, खूप छान. साधारण 200-250 लोकांच्या असतात. कधी वाटलं होतं का की आपण असं काहीतरी? नाही कधीच नाही. साधारण घरातला स्वयंपाक केलं की आपण बसतोच ना, किंवा वेगळं काहीतरी बघतो. पण आता ह्याच्यामध्ये असं झालं की आपण मग त्यामध्ये व्हरायटी करायला सुरुवात करतो किंवा काही व्हेरिएशन्स आपल्याला पाहिजे असेल तर ते आपण शोधतो. त्यात तुमची तर मला खूप म्हणजे पहिल्यापासून म्हणजे तुमच्या रेसिपीज बघत राहिल्या आणि तुमचं जे आहे की मेजरमेंट किंवा कुठल्या ह्याच्यासाठी काय काय वापरू शकतो हे मी शिकले. कारण मी स्वतः केटरिंगचा बिझनेस केलेला आहे आणि ज्यावेळी आपण असं करतो त्यावेळी मला वाटतं की आपल्याला हळूहळू अंदाज येतो. तो कॉन्फिडन्स एक म्हणजे ज्यावेळी आपण केटरिंग करतो त्यावेळी ते प्रमाण घेणं खूप महत्वाचं असतं. त्यावरतीच पुढे म्हणजे आपली जी टेस्ट आहे ती जर का आपल्याला पुढे राहिली तरच कस्टमर राहतं. मग आज आम्हाला कुठली टेस्ट देणार म्हणजे काय काय शिकवणार? आता माझी जी स्पेशल आहे ती व्हेज बिर्याणी आहे. बरं. तशी नॉनव्हेज बिर्याणी पण बनवते, पावभाजी बनवते, बाकी स्नॅक्सच्या वगैरे सगळ्या ऑर्डर्स असतात. माझी पण स्पेशालिटी बिर्याणीच पण आज मला तुमच्या हातची खायची. सुरुवात करायची. हो चालेल. तर पहिल्यांदा आपण बघूयात यासाठी आपल्याला काय साहित्य लागणार आहे. आता आपण व्हेज बिर्याणी बनवतोय. त्यासाठी आपण हे काही खडे मसाले घेतलेत, काही पावडर मसाले घेतलेत. त्यामध्ये जसं की दालचिनी आहे, शहाजिरे, स्टार फूल, हिरवी वेलदोडे, मसाला वेलदोडे, लवंग आणि मिरी, तसंच की लाल तिखट, धने पावडर, जिरे पावडर, चवीपुरतं मीठ, हळद आणि हा बिर्याणी मसाला हा मी घरी बनवलेला आहे. आणि हे तमालपत्र, आलं लसूण पेस्ट. गार्निशिंगसाठी आपण मनुके घेतलेत, तळलेले काजू घेतलेत, तळलेला कांदा घेतलाय, कोथिंबीर, पुदिना, दही, टोमॅटो चॉप करून घेतलेला आहे आणि कांदा आणि हे केशरचं दूध. त्यासोबत आपल्याला काही भाज्या लागतील. तर त्यासाठी आपण घेतलंय मटार, गाजर, बीन्स, बटाटा, ढोबळी मिरची आणि फ्लॉवर आणि पनीर. आणि ह्या 2 मिरच्या फक्त कट करून घेतल्या. अच्छा. हा साधारण 2 वाट्या तांदूळ आहे आणि आपण तो सोक करून गरम पाण्यामध्ये बॉईल करून घेतलेला आहे. त्यामध्ये थोडेसे खडे मसाले घातले जसं की तमालपत्र, दालचिनी, लवंग आणि स्टारफूल आणि मीठ आणि लिंबू. बरं. आणि तांदूळ आपण भात शिजून निथळायला साधारण 80% तो शिजवलेला आहे. बरं. तर पहिल्यांदा काय करायचं? पहिल्यांदा आपण ह्या ज्या चॉप केलेल्या भाज्या आहेत ना त्या तळून घ्यायच्या. वेगवेगळ्या तळायच्या. तर इथं तेल तापत ठेवलंय.
त्याच्यात आपण भाज्या थोड्याशा तळायच्यात ना, थोड्याशा खूप हां थोडंसं त्याचं पाणी थोडंसं हे होईपर्यंत. अच्छा, म्हणजे बिर्याणीला जनरली आपण भाज्या मॅरिनेट थोडा शिजवतो, पण इथे आपण थोड्याशा तळून घेतोय. बरं, मला हे खूप आवडलं की बिर्याणीच्या भाज्या तळून घ्यायच्या, कारण त्याने ना त्याला असं एक छान टेस्ट पण येणार आणि तो क्रंचीनेस पण तसाच राहणार. आणि मुख्य म्हणजे बिर्याणीमध्ये जो भाज्यांचा असा लगदा होतो ना, तो होणार नाही यामध्ये, कारण प्रत्येकाला तेल राहतं ना त्याला, त्यामुळे तो सुट्टा होतो. तर अगदी फार नाही, मिनिटभरच फ्लॉवर तळून घेतलाय, त्याला काढून घेऊ. तर इथे एक बोल घेतला, ह्याच्यात काढूया. बरं, आता शिमला मिरची. अच्छा, आता आपण शिमला मिरची टाकूया. बरं, म्हणजे काय की आपल्याला सगळ्या भाज्या 1-1 मिनिटं वेगवेगळ्या फ्राय करून फक्त बटाट्याला थोडासा वेळ जास्त लागतो आणि यातल्या प्रत्येक भाजीला थोडा वेळ वेगवेगळा लागतो, त्यामुळे आपण वेगवेगळं तळतो. बरोबर आहे. हो, आता आपण ह्या सगळ्या भाज्या तळून घेतल्या. बरं, त्यामध्ये आता आपण पहिल्यांदा घालूया 1-4 चमचे दही. ताजंच दही घ्यायचं. आपलं हळद, मिरची पावडर, धने पावडर, जिरे पावडर, थोडासा बिर्याणी मसाला. अच्छा, पुदिन्याची पानं तोडून घाल. तर इथं आम्ही जे काही साहित्य दाखवलंय ना, त्याचं सगळं प्रमाण मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलंय, तिथून तुम्ही चेक करू शकता. चवीपुरतं मीठ आणि मिसळून घ्यायचं. बरं, मग हे मिसळून घेऊन मॅरिनेट एक 10 मिनिटं, किंवा वेळ नसेल तर आपण लगेच घेतलं तरी चालतं, असं काही नाही. बरं, आता आपण भात तर करून घेतलाय, भाज्या तळून मॅरिनेट केला. आता पुढे आता आपण बिर्याणीसाठी आपण पहिल्यांदा कांदा, टोमॅटो हे तेलामध्ये परतून घेऊया. बरं, म्हणजे आम्ही बिर्याणी ज्याच्यात दम द्यायचा तेच भांडं ठेवलंय, त्याच्यात तेल घेतलंय, तुम्ही साधारण घेऊ शकता. 4 चमचे तेल घेतलंय. आता याच्यात काय करायचं? खडे मसाले टाकायचे. तेल टाकलं, तमालपत्र, आपली चक्रफूल आणि दोन्ही प्रकारच्या वेलची, मिरी आणि लवंग, शहाजिरा. शहाजिरा नसेल तर मला वाटतं साधं जिरं पण वापरू शकतात ना. आता कांदा घालायचा, कांदा आणि हिरवी मिरची उभी चिरलेली. आता कांदा काय थोडा वेळ आपला गुलाबी होईपर्यंत थोडासा. आता आपला कांदा गुलाबी छान परतून झालाय, त्यामध्ये आपण 1 चमचा आलं लसूण पेस्ट टाकूया. बरं, 1 मोठा चमचा भरून ताजी आलं लसणाची पेस्ट परतून घ्यायचं. आणि बारीक चिरलेला टोमॅटो. आता टोमॅटो पण परतून झालाय आपला, त्यात थोडीशी हळद, लाल मिरची पावडर, बस, धणे पावडर आणि बिर्याणी मसाला. अच्छा, आता जिऱ्याची पूड नाही घालायची, घातली. सगळं घालू बिर्याणी थोडं कमी. ओके, आता सगळे मसाले मस्त मंद आचेवर परतून घ्यायचे. आता आपण हे सगळं परतून घेतलंय, त्यामध्ये आपण मॅरिनेट केलेल्या भाज्या टाकूया. मला सोपी वाटते ही पद्धत खूप, म्हणजे भाज्या तळायच्या, त्याला पूर्ण त्याच्यामध्ये सगळं टाकून मॅरिनेट करायचं आणि मसाल्यामध्ये टाकायचं. आता या भाज्या याच्यात चांगल्या फक्त मिसळून घ्यायच्या. बरं, थोडंसं आपण मीठ टाकूया, कारण आपण फक्त भाज्यांना टाकलं होतं. हो, थोडंसं मीठ. आता आपण ह्या भाज्या सगळ्या परतल्या, त्यातला आपण अर्ध्या काढून घेऊया. अच्छा, म्हणजे लेयर्स करता येतील आपल्याला त्यासाठी. आता आपण पहिली भाज्याची लेअर केली आहे, त्याच्यावरती आपण थोडा भात टाकूया. बरं, म्हणजे अर्धा भात टाकू. ओके, म्हणजे आधी भाज्या आपण घातल्या, त्याच्यावरती लेअर केला, त्याच्यावर भाताचा लेअर. आता त्यावरती आपण हा तळलेला कांदा, ओके, कोथिंबीर, पुदिना, थोडेसे मनुके, तळलेले काजू. मस्त होणार आहे बिर्याणी. त्या मॅरिनेशनचा खूप मस्त सुगंध येतोय. ओके, आणि तूप घालायचं, त्याशिवाय बिर्याणीचं हेच नाही. ते थोडंसं चमचाभर तूप पण मस्त फ्लेवर देतं बिर्याणीला. केशराचं दूध. तर परत मला वाटते एकदा भाजीचा आणि मग भाताचा सेम लावायचं. तर आता आपण याचे लेयर्स लावून घेतले. आता थोडंसं
पाणी शिंपडायचं थोडंसं त्याच्यावरती साईडला, म्हणजे पण तो तांदूळ लागणार, असा हा खूप कोरडा कोरडा पण होत पडणार नाही आणि थोडंसं ओलसर चांगला लागतो. बरं, तर साधारण एक 4-5 चमचे पाणी शिंपडलं आणि याला दम देऊया. 10 ते 15 मिनिटं दम देऊया. बरं, तर भाज्या आधीच आपण शिजवल्या त्यामुळे काय त्याला वेळ लागणार नाही, तसं पटकन होऊन जाईल ते. तर मस्त आहे आपली बिर्याणी तर आता तयार होते. घमघमाट सुटलेला आहे. फक्त मला अजून एक विचारायचं की तुम्ही आता इथं अजून काही वेगळ्या ऍक्टिव्हिटीज होतात का आयडिया फाउंडेशन तर्फे? हो, आयडिया फाउंडेशन कडनं साधारण स्टॉल्स वगैरे असतात, तर ते दिवाळीला किंवा काही कंपन्यांमध्ये देतात ते. मग तिथे जाऊन आम्ही आमच्या रेसिपीज काही बनवतो. काही लाईव्ह स्टॉल असतात की तिथे जाऊन तुम्ही सगळ्या गोष्टी करू शकता. जेवण असेल किंवा काही डिनर्सच्या असतात. बरं, हे तर अजूनच भारी. म्हणजे लाईव्ह करणं त्याच्यामध्ये तर अजून जास्त आपले कष्ट पण आहे, पण आपली कला पण कळते ना, लोकांपर्यंत पोहोचते. त्यामुळे ते स्टॉल जास्त चालतात. खूप मस्त. म्हणजे हे करायला पण म्हणजे आपण वाटतं ते बघायला असं खूप सोपं, एखादं थालीपीठ करून देणं म्हणजे वाटतं, पण त्यासाठीची तयारी करणं हे महत्वाचे असते. त्याच्यावरतीच पुढे आपलं प्रोडक्ट बनत असतं. बरोबर आहे. तर 15 मिनिट झालेले आहेत आणि मला वाटतं तयार झालं असेल. आता आपण काढू शकतो, म्हणजे सर्व करू शकतो. झाकण काढलं की असा मस्त घमघमाट आलाय. तर मस्त व्हेज दम बिर्याणी तयार झाली आहे. सर्व करायची. येस. तर आजची व्हेज बिर्याणी तर मस्त झालेलीच आहे, पण महिला दिनानिमित्त आपण हे 3 एपिसोड्स घेतले. तिन्ही सुगरणींनी उत्तमोत्तम रेसिपीज आपल्याला इथं दाखवलेल्या आहेत. पण या सुगरणी जिथून या रेसिपी शिकून आल्या, म्हणजे या आयडिया फाउंडेशनच्या ज्या स्टुडंट्स आहेत त्या तिथून या शिकून आल्या. तर मला असं वाटतं की तुम्हाला सुद्धा जर अशा काही छान छान रेसिपीज किंवा कोर्सेस करायचे असतील तर आयडिया फाउंडेशनमध्ये ते करता येतील. पण त्याआधी आपण ज्यांच्यामुळं या तिघीजणी आत्ता सध्या जे काही काम करत आहेत तर त्या आयडिया फाउंडेशनची कोऑर्डिनेटर, प्रोजेक्ट कोऑर्डिनेटर क्षितिजाला बोलूयात. सरिताज किचनमध्ये तुझं स्वागत आहे. खूप खूप थँक्यू सो मच. तर मला वाटतं तू थोडीशी माहिती दे, म्हणजे माझ्या ऑडियन्सपैकी कोणाला जर काही कोर्सेस करायचे असतील तर त्याचा त्यांना फायदा होईल. हो, नक्कीच. आधी मी तुझे थँक्यू म्हणते. त्या दिवशी मला जेव्हा फोन आला तेव्हा मी एकदमच की स्वतः तू मला फोन केलास आणि सांगितलं की असं असं आपण करतोय, तेव्हा मी 2 मिनिटं जरा शॉकच होते. मला नाहीच कळलं, पण त्यानंतर कारण काय याचं सांगते, ज्यावेळी मी तुम्ही मला एका इव्हेंटला ॲज अ गेस्ट म्हणून बोलावलं होतं त्यावेळी मी ज्यावेळी बघितलं की अगदी खूप म्हणजे ज्यांना काहीच कळत नाही, म्हणजे ज्यांना माहिती पण नाही की घराबाहेर पडून व्यवहार ज्ञान म्हणजे काय असतं, अशा बऱ्याच महिलांना आयडिया फाउंडेशननी आता त्या पूर्ण भारतभर होम डिलिव्हरी देऊ शकतात असा बिझनेस करतायत, अशा उद्योजिका झालेल्या आहेत. आणि मग मला वाटलं की महिला दिनानिमित्त यांच्याशिवाय अजून कोण उत्तम असू शकतं माझ्या इथे येण्यासाठी, आणि म्हणूनच मी ह्या एपिसोडचा घाट घातलेला आहे. फक्त माझी आता एक इच्छा आहे की माझ्या ऑडियन्समध्ये बऱ्याच अशा महिला आहेत की ज्यांना स्वतःचा बिझनेस करायचा आहे, फक्त बिझनेस करतात पण होतं काय की त्यांना पुढची प्रोसेस माहिती नसते की त्याचं मार्केटिंग करणं किंवा फसाय लायसन जे आपण या सगळ्या गोष्टी माहिती नसतात. तर त्याच्याबद्दल तुम्ही आयडिया फाउंडेशनचे सगळे लोक अगदी व्यवस्थित इन डिटेल माहिती देता. तर थोडीशी माहिती सांग की काय नक्की प्रोसेस आहे. येस, आयडिया फाउंडेशन ही संस्था डॉक्टर उषा पिल्ले यांनी 2002 मध्ये सुरू केली. ॲक्च्युली त्यांनी सुरुवात एज्युकेशन प्रोग्रामसाठी केलेली की जी शाळाबाह्य मुलं आहेत तर शाळा गळतीचं प्रमाण होतं, मग ते कमी व्हावं म्हणून त्यांनी सुरुवात केली होती वस्तीमध्ये जाऊन वगैरे. मग तेव्हा सर्वे करता करता असं निदर्शनास आलं की महिला आणि मुली या दुपारी घरीच असतात, काहीच करत नाही. मग त्यांच्याकडे बघून आणि त्यांनीही मागणी केली की आम्हाला काहीतरी घरात बसून काम द्या. मग त्यावेळेस असे जे छोटे छोटे कोर्सेस आहेत ते मॅडमनी सुरू केले. मग त्यामध्ये आपण कुकिंगचा कोर्स आहे होम शेफचा, त्यामध्ये आपण महाराष्ट्रीयन, पंजाबी, चायनीज, मसाले असे वेगवेगळे पदार्थ आपण शिकवतो. त्याशिवाय आपल्याकडे टेलरिंगचा कोर्स आहे, बॅग मेकिंग आहे, नऊवारी साडी,
ब्युटिशियनमध्ये पण आपण मेकअप आर्टिस्ट वगैरे जे आता ट्रेंडमध्ये आहेत आणि त्या व्यवसाय म्हणजे ज्या महिला आहेत गृहिणीपासून उद्योजिकेपर्यंतचा जो प्रवास आहे, म्हणजे आयडिया फाउंडेशन फक्त कोर्स देत नाही तर तुम्हाला त्या पुढे जाऊन तुम्हाला जी जी मदत लागते व्यवसाय सुरू करण्यासाठीची ती पूर्ण मदत तुम्हाला संपूर्ण करते. मग त्यामध्ये व फूड लायसन आहे, शॉपॅक लायसन आहे, उद्यम आधार आहे, याची सुद्धा माहिती तुम्हाला दिली जाते. तर असे बरेच कोर्सेस आहेत. तर आणि मुख्य म्हणजे आता जरी क्षितिजा सांगत असली तरी तुम्हाला वाटेल की अरे कोर्सची फीज किती असेल, खूप नॉमिनल फीज आहे. त्यामुळे तुम्ही एकदा आयडिया फाउंडेशनला कॉन्टॅक्ट करू शकता. त्यांचा जो काही कॉन्टॅक्ट नंबर आहे तो मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आणि पहिल्या कमेंटमध्ये देईन. तुम्ही त्याच्यावर कॉल करा, सगळी माहिती तुम्हाला तिथे अजून इन डिटेल माहिती मिळेल. खूप नॉमिनल फीज आहे. आणि तुम्हालाही असं काही करायचं असेल म्हणजे तुम्ही इच्छा आहे पण माहिती नाही आहे असं काही असेल तर नक्कीच आयडिया फाउंडेशन तुमच्यासाठी एक उत्तम पर्याय आहे. तर तुम्ही दोघी पण आणि सगळ्याच जणी इथं आलात त्यासाठी खूप खूप मनापासून आभार. आणि इतक्या छान छान रेसिपीज मला पण शिकायला मिळाला, खायला मिळाला. तर कसा वाटला आजचा एपिसोड कमेंट्समध्ये नक्की सांगा. आमची ही महिला दिनाची सिरीज कशी वाटली हे सुद्धा लिहून कळवा. पुन्हा भेटूया तशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.